आलेले 6 महिने. स्वामी नाही झाडात नामस्मरण करत नाही काय आम्ही करूनच देत नाही. करून देत 10 नाही मिनिटं बसायचं साईडला. लागला का पाठवले तुला आणि मी हा लावली कुठं लावली लावले काय काय त्रास दिला असा पाहिजे कामच बंद केली ती. हा काम बंद केली ती. अजून जीवावर सारखं प्रकरण केलते. हा महाराज माणसं उठावले ते. महाराजांनी काय माणसातनंच उठावलं त्याला. महाराजांनी काय सांगितलं तुला? महाराजांनाच वाचवले खाली का अरे मध्ये. तुला काय सांगितलं ती सांग त्रास द्यायला लावला का तुला आता नाही देत. का अंडी पण पाहिजे होती ना तुला येऊन दिलं नव्हतं इकडं. का बरं काय करायचं जाऊन म्हणलं. काय? काय नाही होत तिथं. इथंच करायचं थोडं थोडं. इथं होतंय का काय मग अरे माझं तुरगाळ की सगळं कोणी मारलं तुला दोन्ही आहे ते कोण आहे कोण दोन्ही काहीच बसत. कोण आहे सांग आणि की पण आता महाराज येत बरं मुक्ती घेणार आहे का तू दिली तरी येणार. किती जण आहे मी एकटीच आहे सगळ्याला गार करते बघ. होय तुला कशाने मृत्यू झाला कशाने मिळालंस तू मला उडावली गाडीनं. काय गाडीनं उडावले रे. अयो. किती वर्ष झालं बरोबर 62 वर्षाचा. 500 तुमचे झालं नाव काय तुझं नाही माहित मला. तुला नावच माहित नाही नाही. होय बरं प्रभाव कोण होणार सगळ्या काढून घे समजेल का कामात कसली देऊन द्या. का बरं अजिबात काय करतो कामासाठी जीवनावर काय काय करता कामात येऊन द्यायची नाहीत. कोण आहे तू मी नाही हा. बोलत. अरे मोठा कामगार बिल्डर होता त्याच्याकडे 7-8 माणसं कामाला होती. अजून दुसरी कामाला जाणार. होय काय केलंस म्हणजे आज की हं? सर साहेब हा सरकली का सायकल आले येते कमीचे अजिबात नाही. बघा आमच्या कुटुंबाला त्रास व्हायला लागला. आता शांत कुठलं जरी काम असलं तर त्याला काम आवडतं. पाहिजे म्हणलं असेल आमच्यावर. हा होय तर मग काय म्हणतो नाही झालं गेलं मग कामाला गेले तरी माहिती का तरी हा काम तरी भेटतंय का त्यांना नाही का? नाही हजेरीत केलं होय खर्च 10,000 आणि येणं 2,000. होय ती काय करतो. तुम्हीच खाता होय हा तू एवढा दिवस कुठं होता हा मी त्यांना नव्हती द्यावी. मटण कधी आला पहिल्यांदा झालाय का आज चालू आज झालाय तुला का हवं पहिल्यांदा आज तू आला की घेऊन त्या 2 जण कोणाला कोणाला घेऊन आलो काय ती ऐकत्या हा बसली गेली काय त्या गाडी शिकायची कोण आहे हे ती महाराज माता होय शासन कोणी गेले जास्त तुला मातानंच केलं बाबा. मातानच केलं यो माझे मान फिरली. हा अजून सांगू का शासन करा नको मला शासन करावं का प्रभाव काढून घे काढून घे प्रभाव कामावरचा काढून घ्यायचा पाहिजे ना प्रभाव काय हा? का थांबायचे इथंच हा इथं थोडं गेलं त्रास देणार बरं इथं थोडं गेलं त्रास देणार का नाही ना हा ना. नामस्मरण किती वेळ करते झाड अर्धा तास बी नाही बसून देत. का बरं बघा नामस्मरण किती गरजेचं आहे हा बस मग 10 मिनिटं चल साईडला. होय येते ती का महाराज 10 मिनिटासाठी कोणी येणार ते? हा नामस्मरणाला झाड बसल्यावर येते ती का महाराज मी माझं चाललं असतं का आलं असतं तर हा आ, चाललं असते का मग येते याच्यावर का? माझं चालणारच नाही. येतेत का घरी येतेत का पण नाही ती येत. का बरं मी म्हणते, कोणाला अभिषेकाला येते ते. अभिषेकला येते आपण मी येत नाही तेव्हा. मग तू कुठे जातो बाहेर जातोस रे बघा अभिषेक नामस्मरण असले की शक्य बाहेर जातात ते हा एक जणाला झोपायचं तेच हा दोघंच का तर कोणाला झोपवतो पुरीला आज घेऊन गेला तिला होय मग आता काय सेवा करून देणार का नाही देणार हा का मार पाहिजे अजून नाही. हा अरे त्यांना लई करायचे पण मी करून देत नव्हते. होय अनुष्ठान करायचे सामान्य झालं करतात चला चालतं. पौर्णिमेला सुद्धा येऊन दिली नाही मी. हा गुरुपौर्णिमा काय गुरु पुढे जायचं मीच गुरु येईन माझी सेवा करा. तुझी बरोबर आहे चालते संदेश तुझी सांगतो का चांगलं करणार का मग? काय करणार चांगलं करायचं माणसं नाही बाबा काय? म्हणलं फसायला म्हणलं माझ्या अंगात येतो हा आणि तुम्ही असं करा. बघा वाईट शक्ती असली तरी आम्हाला ते देवाचं नाव घेते बघा स्वतः बोलते मग काय कायचा भ्रम काय की आपल्याकडे देवी शक्ती आहे देवी शक्ती पण सांगत येत नाही बोल मी देवीची बघते. होय. तुम्ही असं करा. देवी बघा होय आणि देवी वैतागलेली देवी म्हणत
काय काय करायला लावलं सर? तुम्ही जा म्हणलं कळवायला जा. हा अजून तिथनं मी शकते जवाब. हा अजून कुठे जायला लावलं? हा तिकडं मी तसं गेलं की उलटीच काम. हा घराच्या पुढं नीट फाडलं मीच फाडलं म्हणलं फाडलं तर माझं लावली बांधून. तर काय काय करायला लावलंस तू? लई ताप दिलाय हा या ताप दिला नाही, अंगात येऊन काय काय करायला लावलंस? मलाच करायचं. अजून काय काय सांगितलं? देवाला खायला काय गोडा जिलब्या जेवायला डाबू जेवायला डाब्या. सासरी गेलं तुला 1000 रुपये येतात. कोंबडं बिबडं मागितलं असेल. त्यांच्या खात नाही ती. होय तरी मी म्हणलं की माळा काढले त्यांच्या बाहेर वाढल्या हा अंडी खायची उखाड. हा देव सांगतोय कुठला असं? अरे मी देवई होय दिसताच काढ 10 मिनिटात देऊ तू का नाही नमस्कार महाराज दिले तुला असं इथे मग ते नाटक बघून कशाला नाटक करायचं देवाच्या गाडी? हा निघालं का करतो कसं सांगायचं महाराज तुला काढायला? बरं प्रभाव काढ काय झालं? हा तिलाच माझं मन आता देवीचं सांगा ना देव नाटक करून देवाला देवीच्या तू कसं कोणाला तर वाटत होतं. माझं माणूस खूप शिवरच आहे. होय देवी दुर्गा हसते तेच भवाने असं तू नाटकच करते तशी मला काय करायचं? हे झालं खरं असं करते पण महाराजने विनंती कर मला मुक्ती देणार का विचार काम केले असलं दिलं तू सेवा करणार का नाही आता तू? बाबा मी एकटीच आहे पण त्याला म्हणायची 4 जण आहे आम्ही 3 जण आहे आम्ही. कसं वगैरे तर नाव बसून काही करून द्यायचं काय त्रास द्यायचा नाही अजिबात. हा तू महाराज चांगला दिलं द्यायची नाही तुला मग का तो बघ वाटतो का पहिलवानाला ओळखतो हाय का देव आहे की कुठं आहे कुठं आहे सांग की तू सांग की कुठं या इकडे कुत्र म्हणून बसला मग तुला पण मधनात नाही तू करा नाही येतो कशाला इथं येतो कुत्र कशाला इकडे येला ना तुला कुठला जन्म द्यायचा? हा दिवीचाच पाहिजे ना तुला कोणाला काय म्हणते तुला बायका महाराजनी हो महाराज आमचा सास होते मला एक तोळ्याचा आणा एक कोंबडी आणा एक ट्री अंड्याचा आणा तिसरीचं पाकिट आणा तुमचं काम होईल काम होईल द्यायची गाडी ती कोणी गेली मागं चालू करायचं खायला गॅसला द्यायची तिकडे उलटत उलटत जाते कुठली वर यायची मग तिथं आहे का तसं? तिथं काय आहे खऱ्याची दुनिया आहे चालतं का इथं तसं? हा नक्की महाराज महाराज द्या नसतं तिला सावध आहे की अरे सावरेल आता कधी बोलली तर मला लावतील बाहेर गेटचा गेटच्या बाहेरच होईल. बरं चालते प्रभाव काढून घे सांगायचा हा मी काढून पडून बघा सर्वांना बोलावलं जातं माहिती का घरात समजायचा प्रभाव असतो ते महाराज त्यामुळे आपण सर्वांना बोलावलं जातं इथं आपल्याला काढून घे समजा हे काढून आणि प्रभाव असं नाही करायची बघ काय कामी म्हणजे आधी नाही तर बघा मग तुमचं काय ठरव नाही करत मग तुम्हाला कोंबडं द्यायला लागणार आहे ते कोंबडं हा आमचंच कोंबडं करतील ना माझे माझे पण प्रभाव टाकायचा नाही काय हा सोडा नाही काय हसते ते सांग की तू त्यांना समजून सांगितलं महाराज नामस्मरण केल्यावर काय होतं हा तिथनं सांग नको तिथनं सांग हा सांगितलं तू माहिती लावलंय सांग काय काय करायचं सांग काय केलं चांगलं होतं काय केलं वाईट होतं सांग 1 तास दत्त महाराजांचं नामस्मरण अर्धा तास कालिका मातेचं नामस्मरण घरातली सगळ्यांनी बसून करायचं काय होतं एक जर साईडला गेलं की आम्ही त्यांच्यात शिरतो आणि तुम्हाला बी बसून देतो हा बघा शक्ती सांगते स्वतः तू रावत आणि नरड टाकतो साईडला कसा भांडणं लावतो कुठलंच करून द्यायचं आणि उतार बितार केलं काय होतं सांग ती तेवढ्या पुरतं असतं हा देवऋषी यांना या वडीत टाका लिंबड टाका ते टाकायचं ते आम्ही खासतो छान परत परत काय करता परत डबल ताप हा परत यायचं आमच्याकडे हा देवऋषी हा परत तेवढ्या पुरतं राहणार परत हाय असं चालू हा
तुम्हाला सुट्टी नसती, ती नुसती लुबाडतेत, आम्हाला कामाला लावतेत, तुम्हाला नाही काय होत. मी काय काम करता मी? आम्ही हं. होय आणलं का नाही तेवढं पुरतं करायचं. पैसा द्यायचा, घरात पैसा आनंदाचं पत्र ठेवायचं. हं. 15 दिवस झालं की भांडणं लावायची, हं. सगळंच करायचं. दवाखाना करायला लावायचा. हं. रिपोर्ट न हं. दुखणं तर आहे, हं. धान्य संपणार, सगळं संपणार, हाय हाय नाही संपणार. हं. माणसातनं उठावणार. अहो महाराज केलं पण तेवढं 10,000 लागतील. कोंबड्याची जत्रा करायला लागेल, बकरीची जत्रा करायला लागेल. हो महाराज आम्ही म्हणत तिकडून आणि इथं 10,000 द्यायचं. हो महाराज आमची तऱ्यावर चालली, आम्हाला काय धंदे नाही, आम्हाला पैसे नाही. देऊ शकतो देत हं. आणि तो काय मागता येईल. पण इथे पैसे लागतच नाही ना, का लागते ती? इथं लागतील कशाला कशाला लागते पैसे? महाराजांनी नाहीत लागत, हं. ह्यांनाच यायला नकोय. म्हणजे अन्नदानाला मग होय. मी बी येणार जेवाय, बरं. गागवल्याच करायचं. हं. सर्वश्रेष्ठ नामस्मरण नाही ना, लय नाम तर आपलं परवडतं. नामस्मरण सर्वात श्रेष्ठ. हं. फक्त जर केलं का नाही तुमची सूत्र तुम्ही हलवचाल, होय. एवढी ताकद नामस्मरणात. हं. महाराज जन्म देतेच नाही दुसरा द्या. किती देते की? नामस्मरण पक्क करायचं, तुम्हाला जन्म मिळणार. हां वाईट काम केले वाईट जन्म, चांगलं काम केले चांगलं. चांगलं आहे. हा तुला कुठला देणार आहे तू? मला हां मी अजून नामस्मरणाला सुरुवात करते, घरी गेल्यावर होय. मग ठरवते. बरं. काय बोलायचे का अजून? नको बाबा. सर साईड मग सोड. बघा, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर पूर्ण घरादाराला, आपल्या घरातल्या सर्व लोकांना त्याचा त्रास होत असतो. कशा स्वरूपाचा त्रास देतात, काय करतात हे तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. तो वाईट शक्तीच्या त्रासामध्ये आपण ग्रासलेला असताना आपल्या चारही बाजूने कोंडी केली जाते. शारीरिक, आर्थिक, मानसिक अशी आपली कोंडी केली जाते. शारीरिक बाजू म्हणजे तुम्हाला काहीतरी दवाखाना वगैरे तुमच्या पाठीमागे लागणार. आर्थिक म्हणजे पैसे येऊन देणार नाहीत, पैसे जायचे कामं, दवाखान्याला पैसे जाईल, कोर्ट कचेरीला जाईल, पोलीस स्टेशनला जाईल किंवा इतर कारणासाठी काहीतरी बिघडल, आजारी पडतील घरातील लोक वगैरे, बोरडोरं दगावतील, अशा स्वरूपाच्या आपल्या घरामध्ये आर्थिक स्वरूपाची हानी केली जाते. आणि शारीरिक आणि आर्थिक स्वरूपाची हानी झाली की आपोआपच मानसिक आपली हानी होत असते. मानसिक स्थैर्य आपलं राहत नाही. मानसिक स्थैर्य बिघडलं की माणूस काही निर्णय घ्यायला भाग पडतो आणि ह्या वाईट शक्तींचं काम सोपं होतं. तर या वाईट शक्तींच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, मोकळं व्हायचं असेल तर श्री दत्त देवस्थान साप इथे जो तुम्हाला मार्ग सांगितला जातो, जी सेवा सांगितली जाते ती सेवा तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. तर सेवा करणं किती गरजेचं आहे ते आता आपण बघितलेलं आहे. म्हणजे शक्त्या सुद्धा सांगतायत की नामस्मरण किती गरजेचं आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ सांगितलेलं आहे. नामस्मरण केल्यामुळे कोणाचं काही नुकसान होणार नाही, कोणाचं काही बिघडणार नाही, झालं तर चांगलंच होणार आहे तुमचं. या वाईट शक्तीच्या त्रासातून तुम्ही एकदा का बाहेर पडला की तुमची प्रगती करण्यासाठी तुम्ही मोकळे होत असता. परंतु ही वाईट शक्ती जर घरात असेल तर सगळ्या प्रकारची तुमची अडवणूक केली जाणार आहे, सगळ्या प्रकारची कामं आणणार आहे, कोणतंही काम होणार नाही, मुलाबाळांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही किंवा काहीतरी कारणास्तव मागं पडतील, नोकरीची कामं होणार नाहीत, लग्न वगैरे आडवले जातात. त्याच्यानंतर आपला वंश वाढला जात नाही. म्हणजे अशा स्वरूपाचे सर्व स्वरूपाचे जे काही जे त्रास आहेत त्या वाईट शक्ती आपल्याला करतात.